नमस्कार मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. तो म्हणजे समावेशित शिक्षणाचे कायदे व नियम. हा व्हिडिओ टी-ई-टी, सी-टी-टी, सेट, नेट आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि उपयुक्त ठरणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग सुरुवात करूया. तर समाज शिक्षण म्हणजे काय हे आपल्याला माहित आहे. सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना, त्यामध्ये दिव्यांग असतील, सामान्य असतील, सामाजिक दृष्ट्या वंचित असतील, या सर्वांना एकाच शाळेत एकाच वर्गात समान संधी देऊन शिक्षण देण्याची पद्धती होय. म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल आपल्याला की सर्वांना एकत्र शिकवणे व समान संधी देणे म्हणजेच समावेशित शिक्षण होय. या शाळांमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला जात नाही. या सर्वांना एका शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी समान उपलब्ध संधी करून देण्यासाठी काही नियम व कायदे तयार केलेले आहेत, त्यांचा आपण विचार करणार आहोत. आपल्याला समाज शिक्षणासाठी भारतातील काही महत्वाचे कायदे व नियम आहेत त्यांचा विचार करू. IEDC 1974, त्याला आपण इंटिग्रेटेड एज्युकेशन ऑफ डिसेबल्ड चिल्ड्रन असं म्हणतो. दुसरं आहे NPC 1986. तिसरं आहे कृती योजना, त्याला ऍक्शन असं म्हटलं जातं. चौथा आहे भारतीय संविधानातील कलम 21A अंतर्गत तयार करण्यात आलेली नियमावली. पाचवा आहे RT ऍक्ट 2009. सहा आहे RPWD ऍक्ट 2016, याचा सुद्धा विचार करायचा आहे. आणि सातवा आहे NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मधील काही करण्यात आलेल्या तरतुदी आहेत. या सर्व तरतुदी समावेशित शिक्षणाच्या संदर्भात आहेत. या सर्वांचा आपल्याला विचार करायचा आहे व या प्रत्येक एका मुद्द्यावरची आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर आता आपल्याला पहिला नियम पाहायचा आहे IEDC इंटिग्रेटेड एज्युकेशन फॉर डिसेबल्ड चिल्ड्रन्स 1974 मध्ये अंमलात आलेली आहे. अपंग विद्यार्थ्यांसाठी एकात्मिक योजना असं त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं. 1974 पासूनच भारतात समावेशित शिक्षणाला सुरुवात झाली होती. त्याच्यामध्ये अपंग मुलांना सामान्य शाळेत प्रवेश देणे, शिक्षणात सर्वांना समान संधी उपलब्ध करून देणे, समावेशक शाळात साहित्यांची उपलब्धता करून देणे, म्हणजेच युनिफॉर्म असतील, पाठ्यपुस्तकं असतील, सहाय्यभूत साधनं असतील, या सगळ्यांचा समावेश त्याच्यामध्ये करण्यात आला होता. कारण भारत सरकारची ही पहिली योजना अपंग मुलांना व सामान्य शाळांमध्ये समाविष्ट करण्यासाठीची सुरू करण्यात आलेली ही योजना म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. तर दुसरा भाग आहे NPC नॅशनल पॉलिसी ऑफ एज्युकेशन 1986. याच्यामध्ये शिक्षण धोरणात समावेशित शिक्षणाला महत्वपूर्ण स्थान देण्यात आले होते. यामध्ये सामान्य मुलाप्रमाणेच दिव्यांग मुलांना सामान्य शाळांमध्ये शिक्षण घेण्याची व्यवस्था करण्यात यावी असं सांगितलं. ज्यांची दिव्यांगाची तीव्रता जास्त आहे त्यांना स्वतंत्र शाळा वसतिगृहांची निर्मिती प्रत्येक जिल्हा स्तरावरती करावं असं सांगितलं. त्याचबरोबर व्यावसायिक शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून द्याव्यात अशी योजना याच्यामध्ये होती. त्याचबरोबर प्राथमिक शाळांमध्ये समावेशित शिक्षणामध्ये काम करणाऱ्या लोकांना प्रशिक्षणाची योजना करावी व स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन देऊन सामाजिक समता निर्माण करण्यासाठी समावेशित शिक्षणामध्ये या लोकांचा सहभाग कसा वाढवता येईल या दृष्टिकोनातून विचार करण्यात यावा, याच्यावरती विचारधारा वाहू लागली. एज्युकेशन फॉर ऑल या तत्वाला चालना देण्यात आली. अपंग व वंचित घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात कसं आणता येईल या दृष्टिकोनातून विचार करण्यात यावा असं याच्यामध्ये सांगण्यात आलं. त्याचबरोबर सर्वांना समान शिक्षणाची संधी व शैक्षणिक गुणवत्ता सुनिश्चित करणे यावरती सुद्धा विचार केला जाऊ लागला. तिसरी योजना आहे कृती योजना 1992 ऍक्शन प्लॅन. NPC 1986च्या उद्दिष्टांची अंमलबजावणी करण्यासाठी ही योजना तयार करण्यात आली होती. याच्यामध्ये सर्व राज्यांमध्ये समावेशी शिक्षणाची अंमलबजावणी करणे, शिक्षक प्रशिक्षण, साहित्य साधने यांची उपलब्धता करून देणे, जसे भौतिक सुविधा व शैक्षणिक वातावरणामध्ये सुधारणा घडवून आणणे व पालक व समाजामध्ये जनजागृती करणे या गोष्टींचा विचार याच्यामध्ये करण्यात आला होता. त्या दृष्टिकोनातून त्या यंत्रणेमध्ये काम करणारे प्रशासकीय अधिकारी असतील, सामान्य शिक्षक असतील किंवा मार्गदर्शक असतील, या सर्वांना प्रशिक्षणाचं आयोजन करून त्यांना तरबेज करण्याची योजना याच्यामध्ये आखण्यात आली व सूचना देण्यात आल्या. त्याचबरोबर राज्य शैक्षणिक संस्था व प्रशिक्षण परिषद व जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था या ठिकाणी कार्यरत असणारे सर्व कर्मचारी व गाव पातळीवर काम करणारा विषय तज्ञ या सर्वांमध्ये जनजागृती निर्माण करून त्यांना प्रशिक्षण देऊन सामान्यामध्ये जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
व ज्या सौम्य मानसिक दिव्यांगत्व व सौम्य दिव्यांगत्व आहे अशा सर्व मुलांना सामान्य शाळेमध्ये शिक्षण घेण्याच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, त्या पद्धतीच्या सूचना या योजनेमार्फत करण्यात आल्या होत्या आणि त्या दृष्टिकोनातून शालेय स्तरावरती समावेशित शिक्षणाची योजना राबवली जाऊ लागली. समावेशित शिक्षणाच्या दृष्टिकोनातून भारतीय संविधानातील कलम 21A मध्ये काही तरतुदी करण्यात आल्या होत्या. त्याच्यामध्ये 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी मोफत व सक्तीचे शिक्षण देण्यात यावं हा मूलभूत अधिकार त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आला व राज्यातील सर्व मुलांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल असं त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलं होतं. म्हणजे थोडक्यात 6 ते 14 वर्षांच्या मुलासाठी मोफत व सक्तीचे शिक्षण हा मूलभूत अधिकार देण्यात आला. 2002च्या 86व्या घटना दुरुस्तीमध्ये त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर कोणताही मुलगा हा शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही व सामाजिक व आर्थिक दृष्ट्या अडथळे कमी करून शिक्षणाची अंमलबजावणी करावी अशी तरतूद या कलमांतर्गत करण्यात आली व समाजातील सर्व घटकांना मोफत शिक्षण देण्यात यावं अशी महत्वाची तरतूद कलम 21A अंतर्गत करण्यात आलेली आहे. पुढला नियम आहे RTE ऍक्ट 2009. याच्यामध्ये अशी तरतूद करण्यात आली होती की 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत शिक्षण देण्यात यावं व हे शिक्षण हे सक्तीचं प्राथमिक शिक्षण असेल अशी तरतूद त्याच्यामध्ये करण्यात आली होती. 25% खाजगी शाळांमध्ये आरक्षण ठेवण्यात आलं. आर्थिक दृष्ट्या मागास जे लोक होते, सामाजिक दृष्ट्या जे दुर्बल घटक आहेत, त्यांना खाजगी शाळांमध्ये 25% आरक्षण त्या ठिकाणी ठेवण्यात आलं व कोणत्याही मुलावरती त्या ठिकाणी भेदभाव केला जाणार नाही अशी तरतूद या नियमाअंतर्गत करण्यात आली. त्याचबरोबर बालकेंद्रित व समावेशित शिक्षणाची तरतूद यामध्ये करण्यात आली होती. विद्यार्थ्याच्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी तो राहतो जन्माला त्या परिसरामध्ये शाळा ची उपलब्धता करून देणे व प्राथमिक शाळा ह्या 1 किलोमीटरच्या अंतरावर असतील अशी तरतूद त्याच्यामध्ये करण्यात आली व शालेय वातावरण हे भेदभाव मुक्त असेल या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी तरतूद करावी असे निर्देश त्याच्यामध्ये करण्यात आले होते. त्याचबरोबर चाइल्ड फ्रेंडली अँड इन्क्लुझिव्ह नॉर्म्स या दृष्टीवर त्या ठिकाणी सुखसुविधांची उपलब्धता असावी. RTE ऍक्ट 2009 मध्ये त्या पद्धतीची तरतूद करण्यात आलेली आहे. त्या पद्धतीच्या सूचना तयार करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यानुसार समावेश शिक्षणामध्ये भर घातलेली आपल्याला दिसून येते. पुढील ऍक्ट आहे RPWD ऍक्ट 2016. राईट ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज हा 2016चा ऍक्ट खूप महत्वाचा आहे. याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी समावेशित शिक्षणाचा अधिकार देण्यात आला. त्याचबरोबर अपंगत्वाच्या श्रेणी 7 वरून 21 करण्यात आल्या. इन्क्लुझिव्ह एज्युकेशन हा कायदेशीररित्या त्याला मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर योग्य सुविधांची उपलब्धता त्याच्यामध्ये करून देण्यात आली आणि या योजनेमध्ये ह्या ऍक्ट मध्ये रॅम्प, लिफ्ट, शौचालय या सर्व मूलभूत सुविधांची उपलब्धता करून देणे हे बंधनकारक करण्यात आलं होतं. म्हणजे दिव्यांग व्यक्ती अधिकार कायदा म्हणून 2016 ला ओळखलं जातं. याच्यामध्ये दिव्यांगासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या सुखसुविधांचा आणि हक्कांचा उल्लेख याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. दिव्यांगाच्या दृष्टिकोनातून विचार जर केला तर हा कायदा खूप महत्वाचा आहे कारण त्याच्या मूलभूत हक्क आणि सुविधा या संदर्भावर ह्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. त्यामुळं RPWD ऍक्ट 2016 खूप महत्वाचा आहे. या दृष्टिकोनातून विचार करणं आवश्यक आहे. पुढली योजना आहे NEP 2020. याच्यामध्ये मूलभूत साक्षरता व अंकज्ञान याच्यावरती भर देण्यात आलेला आहे. यालाच आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 असं देखील म्हणतो. याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की सर्वांना शिक्षण देणं हे मूलभूत गरज आहे. त्याचबरोबर शिक्षणातील गळतीचं प्रमाण कमी करणं आवश्यक आहे. समावेशक घटकांसाठी निधीची उपलब्धता करून देणे शासनाची जबाबदारी असेल. मुलींना व वंचित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्यात यावा. त्याचबरोबर लिंगभेदाचं प्रमाण कमी करून शिक्षणामध्ये सर्व घटकांचा समावेश करण्यात यावा. मागास असतील, दुर्बल घटकात राहणारे असतील, ह्या सर्वांना विशेष सुविधा उपलब्ध करून शिक्षणामध्ये समाविष्ट करून घेण्यात यावं. त्याचबरोबर मातृभाषेतून शिक्षण सर्वांना देण्यात यावं. भाषिक अडथळे कमी करून शिक्षणाच्या दृष्टिकोनातून विचार करण्यात यावा अशा प्रकारच्या तरतुदी याच्यामध्ये करण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर समावेशित शिक्षणाचे शिक्षकांना प्रशिक्षण देणे. समावेशित शिक्षणामध्ये महत्वाचा घटक म्हणून जे शिक्षकाचं कार्य आहे त्या शिक्षकाच्या कार्याला गती येण्यासाठी अशा शिक्षकांना समावेशित शिक्षणाचे आवश्यक असणारे प्रशिक्षण देणे व त्याच्यासाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद करणे अशा प्रकारची योजना या धोरणामध्ये करण्यात आलेली होती. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण, समावेशक व न्यायपूर्व शिक्षण देण्यात यावं यावरती या धोरणामध्ये भर देण्यात आलेला आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सहाय्यक तंत्रज्ञान व लवचिक अभ्यासक्रमाची रचना करण्यात यावी या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करण्यात आले आहे. त्याचबरोबर मातृभाषेतून व बहुभाषिकतेला प्रोत्साहन या धोरणामध्ये देण्यात आलेलं आहे. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे. अशा प्रकारच्या तरतुदी NEP 2020 मध्ये करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे थोडक्यात समावेशी शिक्षणाला या सर्व धोरणामध्ये, सर्व कायद्यामध्ये, सर्व योजनामध्ये प्राधान्याने पाहिलेलं आहे. म्हणजे थोडक्यात असं सांगता येतं की समावेशी शिक्षणाला विविध प्रकारच्या योजना, कायदे आणि नियमाच्या साह्यानं त्या ठिकाणी बालकांना हक्क अबाधित करण्यात आले व समावेशी शिक्षण हे सामान्यापर्यंत पोहोचवणे समाजातील सर्व घटकांना दिले या दृष्टिकोनातून त्याचा विचार करण्यात आलेला आहे. हे आपल्याला याच्यातून लक्षात येतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओचा लाभ आपल्या सर्वांना घेता येईल. धन्यवाद.